हॅलो सुवर्णमयी, काही दिवसांपूर्वीच मी टॉक्सिक लोकांवर एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे आपल्या आयुष्यात सतत निगेटिव्हिटी घेऊन येणाऱ्या लोकांवर. त्या व्हिडिओवर पुष्कळ कमेंट्स आल्या आणि त्या वाचून मी खरंच विचारात पडले. कारण त्या कमेंट्सचा सारांश एकच होता, आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती टॉक्सिक असेल तर काय करायचं. आणि ह्या व्यतिरिक्त कितीतरी अशा कमेंट्ससुद्धा आल्या की ज्यांना तो व्हिडिओ बघून खूपच बरं वाटलं. निराश मनस्थितीत असताना तो व्हिडिओ त्यांच्या बघण्यात आला आणि त्यांच्या मनाला एक दिशा सापडली, मार्ग सापडला. मी व्हिडिओ बनवते, मला आवडणारं काम करते, ह्यासाठी माझ्या मनात समाधान होतंच, पण त्या माझ्या प्रयत्नामुळे दुसऱ्या कुणाला तरी आधार मिळतोय ही जाणीव त्या समाधानाला नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवते. या सगळ्या कमेंट्समधून मला एक कळलं, ही कुणा एकेची गोष्ट नाही, आपल्यातल्या बऱ्याच जणींची ही रियालिटी आहे. ही परिस्थिती फक्त स्त्रियांच्या बाबतीतच असते असं नाही, पुरुषांच्या बाबतीतही असू शकते. पण हा चॅनेल पूर्णपणे स्त्रियांसाठी आहे, म्हणून मी त्याच पर्स्पेक्टिव्हनी या विषयावर बोलणार आहे. घरातला माणूस टॉक्सिक असेल आणि आपण त्याच्यावर अवलंबून असू तर बाहेरच्या जगापेक्षा घरातच दमछाक जास्त होते. आतून मनात सतत एक लढाई सुरू असते, मनावर दडपण येतं आणि कुणी समजून घेणारं नसेल तर ही वेदना आणखी वाढते. ज्या घरात आपल्याला प्रेम आणि आधार मिळायला हवा तिथेच जर आपल्याला सतत शंका, टोमणे आणि मनाला तोडून टाकणारी बोलणी मिळत असतील तर घरात राहूनही आपल्याला घरासारखी सुरक्षा कधीच वाटत नाही. जगण्याचा उत्साह हरवतो आणि मनात सतत एक विचार येत राहतो, हे असं किती दिवस चालणार. एका कमेंटमध्ये असं म्हटलंय की एकत्र राहणं म्हणजे रोजची शिक्षा वाटते. तरीसुद्धा एकटं राहण्याची भीती, मुलांचं भविष्य, आईवडिलांचा मान यासाठी स्त्रिया शांतपणे सगळं सहन करत राहतात. त्या सहनशीलतेचं जग कधी कौतुक करतं तर कधी दुबळी आहे, सगळं सहन करून तिथेच राहते म्हणून हसतं. पण खरी गोष्ट अशी आहे की तिच्या अडचणी काय आहेत हे फक्त तिलाच माहीत असतं. तुमच्यापैकी एका मैत्रिणीने खूप महत्त्वाचं मनोगत मांडलं होतं, जे अनेक स्त्रियांच्या मनात दडलेलं आहे. ती म्हणते की काही व्यक्ती माझंच खरं अशा स्वभावाच्या असतात, आरोप करतात पण समोरच्याकडून सफाई ऐकून घेत नाहीत, फक्त गप्प बस असं म्हणतात. तेव्हा खूप घुसमट होते आणि त्याच व्यक्तीवर आपण अवलंबून असू तर खूप कोंडमारा होतो. तुमच्या ह्या शब्दांमध्ये लाखो स्त्रियांची वेदना दडलेली आहे. पण अशाही परिस्थितीत तुम्ही टिकून आहात, संसार करत आहात, ही तुमची खरी हिंमत आहे. ह्या अशा सततच्या निगेटिव्हिटीने काय होतं माहिती आहे, तुमच्या आत्मविश्वासाला तडा जातो. कदाचित असं पण वाटू शकतं की जर सगळ्यात जवळची व्यक्तीच मला समजून घेत नाही, मला योग्य तो मान देत नाही, तर माझंच काही चुकतंय का. तुम्हाला या गोष्टीचा इतका का त्रास होतो माहिती आहे, कारण तुम्ही करत असलेल्या कामाचा, तुमच्या प्रयत्नांचा कुणीतरी आदर करावा असं तुम्हाला वाटतं. पण तिथे तो आदर नाही, उलट टोमणे आहेत आणि म्हणून तुमचं मन रोज दुखावलं जातं. आणि ह्याचं कारण फक्त समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात नाही तर तुमच्या अपूर्ण राहिलेल्या गरजांमध्ये आहे. गरज कशाची? आदराची, मान्यतेची, सुरक्षिततेची. तुम्हाला राग येणं, स्वतःबद्दल शंका येणं किंवा कधीकधी अपराधी वाटणं सगळं नैसर्गिक आहे. पण रोज आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी जशी आहे तशीच पुरेशी आहे. मला आदर, मान्यता हवी आहे हे मी मान्य करते आणि ती मला मिळत नाही, पण त्यामुळे माझी किंमत कमी होत नाही. जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे जर मन खचत असेल तर आधी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही चुकीच्या नाही, तुम्ही दोषी नाही. चुकीचं आहे ते तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि ह्यात अपमान किंवा कमीपणा वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. आपण ज्या क्षणी हे मान्य करतो की ही माझी सध्याची रियालिटी आहे, आपण ज्या क्षणी हे मान्य करतो की ही माझी सध्याची रियालिटी आहे आणि मला यातून माझा मार्ग स्वतःच काढावा लागेल, त्याच क्षणी तुम्हाला लढण्याची नवी ताकद मिळते. म्हणूनच सांगते की तुम्ही घर सोडू शकत नसाल, पण फक्त ह्या 3 गोष्टींची अपेक्षा तुम्ही सोडून द्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती कधीतरी बदलेल ही अपेक्षा सोडा, कारण टॉक्सिक लोक बदलतात का? बहुतेक वेळा नाही. दुसरी गोष्ट, जे लोक तुम्हाला त्रास देतात ते एक दिवस अचानक तुमचं कौतुक करतील ही अपेक्षा तुम्ही सोडा. आणि तिसरी गोष्ट, मी काय काय फेस करते हे लोकांना समजावं ही तळमळ सोडा, कारण ही गोष्ट लोक कधीच 100% समजू शकणार नाहीत. आता ह्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ बाउंड्रीज ठेवा असं म्हणणं पुरेसं नाहीये. त्यासाठी काही प्रॅक्टिकल पावलं उचलावी लागतील. तुमच्यापैकी प्रत्येकीला होणाऱ्या त्रासाचा प्रकार कदाचित वेगवेगळा असू शकतो. कुणाला फक्त पैशामुळे अडचणीला तोंड द्यावं लागत असेल तर एखादीची पैशासाठी अडवणूक होत नसेल, पण सतत नावं ठेवणं, मानसिक खच्चीकरण करणं असे प्रकार होत असतील. हे तरी त्रासाचे साधारण प्रकार आहेत असं म्हणता येईल. पण मारहाण किंवा इतर काही सिरियस इश्यूज असतील तर मात्र नक्कीच तुम्हाला प्रोफेशनल मदत घ्यावी लागेल.
त्यासाठी मी इथे जे सांगते आहे त्याचा कदाचित उपयोग नाही होणार. मारहाणीविषयी एक गोष्ट मात्र मी नक्कीच सांगेन की हा प्रकार एकदा होईल तेव्हाच ठामपणे सांगता यायला पाहिजे की हे आज झालं, परत चालवून घेतलं जाणार नाही. शक्य असेल तसा सपोर्ट असेल तर हा विषय कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तींसमोर मांडा. आता अशी काही दुर्मिळ प्रकरणं सोडली तर साधारण जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या त्रासाचे काही कॉमन पॅटर्न असतात. त्यांच्यावर मी पुढे देत आहे ते उपाय तुम्ही करून बघायला हरकत नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे टॉक्सिक लोक कितीही आरोप करत असले तरी त्यांचं बोलणं ही तुमची ओळख ठरत नाही. त्यांच्या शब्दांचा भार स्वतःच्या मनावर घेऊ नका. ती व्यक्ती तुमचं ऐकत नाहीये कारण तिला उत्तर नको आहे. तिला फक्त तिचं म्हणणं तुमच्यावर लादायचं आहे. त्यांनी तुमच्यावर टीका केल्यानंतर मनातल्या मनात स्वतःला दोनदा सांगा, हे त्यांचं मत आहे, माझं सत्य नाही. ह्याच्यामुळे काय होईल तर त्या बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की खरोखर मीच वाईट आहे, माझ्यातच काहीतरी दोष आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक वादाला उत्तर द्यायची गरज नसते. सतत स्वतःसाठी समोरच्या व्यक्तीला स्पष्टीकरण देणं थांबवा. तुम्ही एखादी गोष्ट का केली हे ऐकून घेण्यात त्यांना खरोखरच इंटरेस्ट नसतो. स्पष्टीकरण देण्याऐवजी शांत राहिला, थोडं दुर्लक्ष केलं तर तुमची एनर्जी वाचते. सकाळी डोळे उघडल्यानंतर 2 मिनिटं शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनातच म्हणा, आज मी शांत राहीन आणि मी स्वतःसाठी स्ट्रॉंग राहीन. दिवसभरात कधीही वाद वाढेल असं वाटलं तर त्या रूममधून बाहेर पडा, बाल्कनीत उभ्या राहा, थोडा वेळ पायऱ्यांवर उभ्या राहा आणि अगदीच शक्य नसेल तर तिथेच शांत बसून मनातल्या मनात मी आता ह्या गोष्टीत पडणार नाही असं ठामपणे स्वतःला सांगा. अनावश्यक वादापासून दूर राहणं हाच तुमचा सगळ्यात मोठा बचाव आहे. तिसरी गोष्ट, आर्थिक स्वावलंबनासाठी पावलं उचलायला सुरुवात करा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. घरातला टॉक्सिक माणूस तुम्हाला काही नवीन करायला सुचून देत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना, मग त्या त्रासावर उपाय म्हणूनच आपण काहीतरी काम सुरू करायचंय. हेच तुमचं परिस्थितीवर कंट्रोल परत मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे. सगळ्यात उत्तम म्हणजे घराबाहेर पडा. कामाच्या निमित्ताने तुम्हाला वेगळं वातावरण मिळेल आणि त्याच विचारांमुळे तुम्ही अजून खचून जाणार नाही. पण समजा काही कारणामुळे घराबाहेर पडणं शक्य नसेल तर घर बसल्या छोटा साईड इन्कम जसं शिलाई म्हणा, ऑनलाईन क्लासेस घेणं, कुकिंग ऑर्डर्स घेणं यापैकी काहीही तुम्ही सुरू करू शकता. ह्या घरगुती व्यवसायातून मिळणारे पैसे खूप जास्त नसले ना तरी एकतर तुमचं मन त्याच्यामध्ये रमेल आणि दुसरी गोष्ट, स्वतःचे पैसे कितीही कमी असले ना तरी ते तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवतात. चौथी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे मुलांना भावनिक सुरक्षितता द्या, इमोशनल सिक्युरिटी. त्यांना वयानुसार साधं समजावून सांगा की आई सुरक्षित आहे आणि आपण सगळेजण सुरक्षित आहोत. घरात काही अस्थिरता असली तरी मुलांसाठी रुटीन कायम ठेवा. रुटीन कायम ठेवायचं म्हणजे काय तर भांडण झालं म्हणून आज घरात जेवण बनणार नाही किंवा मुलांचा वाढदिवस साजरा होणार नाही, एखादा सण आलेला आहे तर तो सण साजरा होणार नाही असं प्लीज होऊन देऊ नका. आपलात राग बाहेर काढण्याचा दुसरा काहीतरी मार्ग शोधा. घरातलं वातावरण नॉर्मल नसलं तरी रुटीन तरी त्यांच्यासाठी नॉर्मल राहावं. हे केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक इमोशनल सेफ्टी राहते की काहीही घडलं तरी आपण निदान आपल्या घरात सुरक्षित आहोत. तुम्ही आई आहात, तुमच्यासमोर मुलांचं भविष्य आहे. ते तुम्हाला पाहून शिकतात की आई किती खंबीर राहते, निगेटिव्ह परिस्थितीला कसं तोंड देते. पाचवी गोष्ट म्हणजे जर मन खूप जड झालं, डोळ्यातून सतत अश्रू यायला लागले तर गप्प बसू नका. एकटीने सहन करणं म्हणजे स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे. एखाद्या विश्वासू मैत्रिणीशी, नातेवाईकाशी बोला. आपल्या मनातलं बोलून टाकणं हा देखील सगळ्यात मोठा रिलीफ असतो. त्याशिवाय सुवर्णमय आहेच तुमच्यासाठी. इथे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. मी उत्तर द्यायच्या आधीच कदाचित आपल्या प्रेक्षकांपैकीच कोणीतरी तुम्हाला उत्तर देईल, तुमचं म्हणणं समजून घेईल. सहावी गोष्ट करायची ती म्हणजे त्या व्यक्तीच्या विचारांमधून स्वतःचं मन काढून घ्या. वाचन, म्युझिक ऐकणं, वॉक करणं, डायरी लिहिणं, तुमच्या इंटरेस्टनुसार काहीही करा. त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःचं असं एक जग निर्माण करा. मैत्रिणी जोडा. सोशल मीडियावर, यूट्यूबवर पॉझिटिव्ह आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल, काहीतरी नवीन शिकवेल असं कंटेंट कन्झ्युम करा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या. सगळ्यात शेवटी माझ्या बोलण्याचा सारांश थोडक्यात सांगायचा झाला तर मी म्हणेन, टॉक्सिक लोक बदलतील का तर नाही, पण आपण मात्र नक्की बदलू शकतो. आपला माइंडसेट, आपला रिस्पॉन्स आणि आपला आत्मसन्मान राखून. कितीही त्रासदायक असलं तरी आपण अजून इथे आहोत कारण कुणासाठी तरी जगायचं आहे. मुलांसाठी, आईवडिलांसाठी किंवा फक्त स्वतःसाठी. हो, स्वतःसाठी जगणं हे सुद्धा पाप नाही.
हजारो स्त्रिया ह्या स्क्रीनच्या पलीकडे नेमकी हीच वेदना जगत आहेत आणि आपण सगळ्या एकमेकींना न बोलता जोडलेल्या आहोत. आज तुम्ही माझा आवाज ऐकता आहात, कदाचित उद्या कुणीतरी तुमच्याकडून ताकद घेईल. स्वतःलाच सांगा, मी संपले नाहीये. माझ्या मनात अजूनही एक सुवर्णमयी उजेड आहे. तो उजेड माझा आहे आणि तो कुणी माझ्यापासून काढून घेऊ शकत नाही. तुम्ही जितक्या स्वतःला खंबीर करत जाल तितकी समोरच्या व्यक्तीची त्रास देण्याची कपॅसिटी कमी होत जाणार आहे. आणि तुम्ही एकट्या नाही आहात. जर हा व्हिडिओ तुमच्याही आयुष्यात रिलेव्हंट वाटला असेल तर कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा. तुमच्या शब्दांमधून दुसऱ्या कुणाला आधार मिळेल. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच विषयांसाठी सुवर्णमयीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्ट्रॉंग राहा, स्थिर राहा आणि आनंदात राहा.